वंदो चक्रधरा कृपागुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वैकरा विघ्नादिदोषाहर संबंधे जडजीवतारुणिवरा कृता कृता हि धरा दातारा करुणा करा वरमते द्यावी भूगुर्जरा श्री सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. माय बापू, कर्मभूमी अष्टदेवनी अंतराळ स्वर्ग सत्यकाय सुकोण शिराब्दी अष्टभैरव विश्वरूप आणि चैतन्य असे देवतेचे 9 थवे आहेत. कर्मभूमीच्या देवता 13 कोटी आहेत. अष्टदेवनीच्या 13 कोटी, अंतराळीच्या 13 कोटी, स्वर्गीच्या 33 कोटी, सत्यकाय सुगुणीच्या 9 कोटी, शिराब्दीच्या 1.25 लक्ष, अष्टभैरवाच्या 8, विश्वरूप 1, चैतन्य 1, अशा 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवता आहेत. प्रत्येक अनेक असे आपल्यासारखे अनेक ब्रह्मांड आहेत आणि अनेक ब्रह्मांडामध्ये प्रत्येक ब्रह्मांडामध्ये 81 कोटी 1.25 लक्ष 9 देवता आहेत, वेगवेगळे आहेत. आणि 10वी पण माया सकळ ब्रह्मांडी एकच माया आहे. तसं जर पाहिलं तर खरंच एवढ्या देवता आहेत का? नाही, एवढ्या देवता नाही. फक्त 81 कोटी 1.25 लक्ष 10च देवता आहेत. पण त्या अव्यक्त स्थितीमध्ये 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवता आहेत. पण त्या व्यक्त होतात तर तिथून म्हणजे किती बी प्रत्येक ब्रह्मांडामध्ये तिथूनच निघतात. पण खऱ्या तर ओरिजिनल 81 कोटी 1.25 लक्ष 81 कोटी 1.25 लक्ष 9च आहेत, 10च आहेत. पण तिथून त्या निधी रूपाने येतात ना खाली. तर 2 प्रकारे खाली येतात ब्रह्मांड असताना ओळखल्या. तर त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये तिथूनच येतात, त्याच अव्यक्त स्थितीतून. म्हणजे आपण तसं जर म्हणलं तर 81 कोटी 1.25 लक्ष 10च देवता आहेत. परंतु त्याच खाली येतात आणि पुन्हा संवार झाल्यावर अव्यक्तीत जातात. त्यामुळं 81 कोटी 1.25 लक्ष 10च देवता आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. तर ह्या जे देवता आहेत तर ह्या देवतेचे प्राप्तीचे 2 मार्ग आहेत. एक अंतर्याग आणि एक बहिर्याग. बहिर्यागाला युगधर्म म्हणतात आणि अंतर्यागाला विद्यामार्ग म्हणतात. तर बहिर्याग प्रत्येक युगीचा बहिर्याग वेगळा आहे. 4 युग आहेत. कृतयुग, त्रेता, द्वापर आणि कलियुग. तर आता इथं मी 2 युगाला युग म्हणलो. कृतयुगाला युग म्हणलो आणि कलियुगाला युग म्हणलो. त्रेताला युग म्हणलो नाही, द्वापरीला युग म्हणलो नाही. कारण कृतयुगामध्ये जे जोडपे तयार असतात, जोडपे मायानं सोडते, एक लेकरून एक पोरग आणि पोरगी. तर त्या पोरग शेवटी विखरतात. ते बहीण भाऊच आहेत समजा. तर ते शेवटी विखरतात आणि त्यांच्यापासून 2 लेकरं तयार होतात. म्हणजे इथं युग म्हणजे जोडपे. तर हे जोडपे विखरतात आणि शेवटी पण बहीण भाऊच विखरतात. म्हणजे कलियुगाच्या शेवटी बहीण भाऊ. त्याच्यामुळं कलियुगाला युग म्हणलं आहे आणि कृतयुगाला देखील युग म्हणले. द्वापारला असं कधीच होत नाही द्वापरीमध्ये, आणि त्रेतायुगामध्ये बी असं कधीच होत नाही. त्यामुळे त्यांना युग म्हणलेलं नाही. तर मायबाबा, असे ह्या देवताप्राप्तीचे 2 मार्ग आहेत. एक अंतर्याग आणि बहिर्याग. तर बहिर्याग, कृतयुगाचा बहिर्याग म्हणजे धर्म. बहिर्याग म्हणजे धर्म म्हणजे बहिर्याग. तर कृतयुगाचा धर्म आत्मोपास्ती आहे, त्रेताचा धर्म भक्ती आहे, द्वापरीचा धर्म याग आहे आणि कलियुगाचा धर्म तीर्थक्षेत्र व्रतदान आहे. तीर्थक्षेत्र व्रतदान असे 4 युगाचे 4 धर्म आहेत. तर मग हे आणि 4 युगाचा 4 धर्म आहेत. तर हे धर्म सारखेच आहेत का? नाही. आत्मोपास्ती हा संचारी बहिर्याग आहे आणि इतर जे बहिर्याग आहेत म्हणजे भक्ती, याग, तीर्थक्षेत्र, व्रतदान हे जे बहिर्याग आहेत ते उपदेशरूप बहिर्याग आहेत. तर आत्मोपास्ती हा संचारी बहिर्याग आहे. तर याचा संचार कोण करते? मग याचा संचार ईश्वर, चिजेड आणि विद्यावंत करतात. कोणाला करतात? तो कर्मयुक्त असावं, तो देहाने युक्त असावं,
त्याने लेप जोडलेला असावा आणि तो 12 वर्षाचा झालेला असावा. तर त्या माणसाला विद्यावंत कोण कोण ईश्वर, चिजेड किंवा विद्यावंत बहुतेक करून विद्यावंतच संचार करतात. आणि संचार झाल्यावर काय होते मग? संचार झाल्यावर त्या माणसाला म्हणजे संलग्न आणि संलग्नाचे मळ भेदत्वाने प्रकाशतात पहिली गोष्ट. आणि त्या माणसाला त्याचा देह आणि देहावर असलेले मळ प्रकाशतात. तर असा हा बहिर्याग आहे. आणि तो संलग्न प्रकाशल्यामुळे आयुष्यभर तो त्या संलग्नाची उपासना करतो आणि शेवटी मृत्यूनंतर त्याला चैतन्याची प्राप्ती होते. म्हणजे चैतन्य मायाची जी ब्रह्मांडस्थ आहे चिजड, त्या चिजड मायाची प्राप्ती होते आणि 10 लाख वर्षे सुख भोगायला मिळते. तर युगाच्या 10 पट म्हणजे सुख भोगायला मिळते. आता हा झाला कृतयुगाचा बहिर्याग. आता त्रेतायुगाचा बहिर्याग आहे तो आहे भक्ती. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे आई वडील गुरु आणि मोठ्या भावाची सेवा करणे. तर ह्या युगामध्ये हा भक्ती हा धर्म आहे. तर तर हा जो धर्म आहे तर भक्ती धर्म, तर तो कसा आचरायचा, कितीपर्यंत आचरायचा? तर तो भक्ती म्हणजे आई वडील किंवा गुरुची किंवा मोठ्या भावाची सेवा आयुष्यभर करायची. आणि मग मृत्यूनंतर मग त्या माणसाला मृत्यू येतो आणि मृत्यू आल्यानंतर त्या माणसाला म्हणजे सत्य कैलास वैकुंठ देवतेची प्राप्ती होते. आता द्वापरीचा वैराग आहे याग. याग म्हणजे यज्ञ करणे. तर हा वैराग कसा आचरायचा? तर ह्या वैरागमध्ये जीवाला 100 यज्ञ करावे लागतात. आणि 100 यज्ञ झाल्यानंतर मृत्यू येतो आणि मृत्यू आल्यानंतर मग मात्र त्या जीवाला स्वर्गदेवतेची प्राप्ती होते. आणि द्वापरीचं आयुष्य आहे 1000 वर्षे, तर 10,000 वर्षे त्याला सुख भोगायला भेटते वयाच्या 10 पट. तर मग आता चौथा युग आहे कलियुग. कलियुगामध्ये धर्म कोणचा आहे? तीर्थक्षेत्र व्रतदान हा धर्म आहे. आणि तर हा तीर्थ म्हणजे काय? तीर्थ म्हणजे ज्या तळ्यात नदीत देवतेचा अवतार विग्रह क्रीडल आहे त्या पाण्याला तीर्थ असे म्हणतात. क्षेत्र म्हणजे देवताची मंदिरे. तीर्थक्षेत्र व्रत म्हणजे उपवास करणे आणि दान म्हणजे दान देणे. तर हा वैराग कसा आचरायचा? प्रथम तीर्थावर जायचं. तीर्थ 3 आहेत: लोणार, पैठण आणि वाराणसी. लोणारला विष्णूचा विग्रह केलेला आहे, पैठणला ब्रह्माचा विग्रह केलेला आहे आणि वाराणसीला महादेवाचा विग्रह केलेला आहे. तर तुम्हाला त्या साधकाला जे जवळ तीर्थ असेल त्या तीर्थावर जायचं आणि तीर्थावर जाऊन प्रथम स्नान करायचं त्या तीर्थामध्ये. स्नान केल्यानंतर मग जवळच देवतेचे मंदिर असतात आणि त्या मंदिरात जायचं, मूर्तीपूजन करायची आणि तिथंच काही दिवस राहायचं, व्रत करायचे, दान करायचं आणि तिथून मग घरी यायचं. आणि घरी हा बहिर्याग आयुष्यभर आचरायचा. तर मृत्यूनंतर मग त्याला उत्तम आचरला तर अंतराळ देवतेची प्राप्ती होती, मध्यम आचरला तर अष्टदेवनीची प्राप्ती होती आणि कनिस आचरला तर आधुनिक म्हणजे कर्मभूमी देवतेची प्राप्ती होती. तर आता विचार करा तुम्ही की ह्या 4 युगामध्ये आपल्याला किती स्थान म्हणजे कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग असे स्थान म्हणजे तर किती स्थानीच्या प्राप्ती झाल्या? तर बघा कलियुगामध्ये 3 स्थानीच्या प्राप्ती झाल्या: कर्मभूमी, अष्टदेवनी आणि अंतराळ. द्वापरामध्ये स्वर्गाची प्राप्ती आणि त्रेतामध्ये सत्य कैलास प्राप्ती आणि कृतयुगामध्ये मायेची प्राप्ती. म्हणजे आता कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग, सत्य कैलास आणि माया, चैतन्य माया अशी 6 स्थानीच्या देवतेची म्हणजे 81 कोटी 1,00,000 देवतेची प्राप्ती झाली. 81 कोटी 1,00,000 देवतेची प्राप्ती झाली. आता 81 कोटी 1 देवती 1,00,000 नाही, सॉरी, 81 कोटी 1 देवतेची प्राप्ती झाली. आता राहिल्या 9 देवता. तर त्या कोणत्या देवता? मग त्या आहेत विश्वरूप, अष्टभैरव आणि शिराब्दी. तर विश्वरूपाच्या शिराब्दीचे देवता आहेत 1,00,000, अष्टभैरवाचे 8
आणि विश्वरूप एक अशी 1.25 देवतेची प्राप्ती राहिली. तर ह्या देवतेचा बैराग आहे आगम. तर आगम हा विश्वरूप विश्वरूप, अष्टभैरव आणि शिराब्दी ह्या 3 देवतेचा बैराग आहे. आणि त्या हे देवता 1.9 आणि 9 देवता आहेत त्या. तर ह्या देवतेचा बैराग आहे आगम. तर आगम ग्रंथ आहेत 4: स्वच्छंद, ललित, मंथन, भैरव, आदिकादी. तर हा बैराग कसा चालायचा? तर या बैरागामध्ये जीवाला चार त्या ग्रंथाचा अभ्यास करायचा आहे आणि आयुष्यभर अभ्यास करायचा आहे. उत्तम अभ्यास केला तर विश्वरूप देवतेची प्राप्ती होती, मध्यम अभ्यास केला तर अष्टदेवतेची प्राप्ती होती आणि कनियस अभ्यास केला तर शिराब्दी देवतेची प्राप्ती होती. माय बाबा, स्वामी म्हणतात की या चौघीच्या धर्मी परमेश्वर नेहमीचे. मग ह्या चौघीच्या धर्मानं परमेश्वर प्राप्त होत नाही. मग काय होते प्राप्त? मग देवता प्राप्त, देवतेची प्राप्ती होती. मग कलियुगात कोणचे झाले? कर्मयोनी, अष्टदेवनी, अंतराळ. पण म्हणजे द्वापारात कोणची झाली प्राप्ती? स्वर्गाची प्राप्ती. त्रेतात कोणची झाली? सत्यकाळ शिवकुंठीची. आणि कृतियुगात कोणती झाली? मायाची प्राप्ती झाली. म्हणजे परमेश्वराची प्राप्ती ह्या चौघीच्या धर्मी परमेश्वर नेहमीचे न पळीजे. परमेश्वर हे परमेश्वर जाणीजे, परमेश्वर हे परमेश्वर पाहिजे. परमेश्वराच्या मार्गानंच गेलं तरच आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होती. परमेश्वराला चिंतन केलं तरच आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होती, नाहीतर होत नाही मायबापो. त्यामुळं आपण ह्या देवतेच्या नादी न लागता नित्यमुक्ती देणाऱ्या परमेश्वराच्या आपण चिंतन केलं पाहिजे आणि परमेश्वर प्राप्त करून घेतलं पाहिजे, अशी मी तुम्हाला तुमच्या चरणी नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.